इन खूबसूरत पहाड़ों में ते असं नाहीये, ते असं आहे की काय होतं ते शूट मी विसरले. हेलो गाइस, गुड मॉर्निंग, नमस्ते, स्वागत है आपका हमारे नए व्लॉग में इन खूबसूरत. हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग, नमस्ते, स्वागत है आपका हमारे एक और नए ब्लॉग में उत्तराखंड के इन खूबसूरत पहाड़ों से. क्रेझी क्रॅब. हा, हे खूप फेमस आहे ना, क्रेझी क्रॅब. इकडे मस्त समोरच बीच आहे आणि बीच समोरच रिसॉर्ट आहेत. असे खूप लाईन मध्ये लागतात आणि आज वीकेंड असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे बघा. प्रत्येक साईडला गर्दी आहे. अरे बसलेत काय मस्त इकडे बीच समोर. आणि आता आहोत डहाणूच्या रोडला आहोत, डहाणूलाच आहोत. मस्त ग्रीनरी झाली आहे आणि बीचेस असे खचाखच भरलेत ना. आणि पाऊस थांबला आज पूर्ण, म्हणून तर गर्दी झाली एवढी सारी. सो बेसिकली आम्ही डहाणूला एवढ्यासाठी येतो की आम्हाला इथे खूप रिलॅक्स वाटतं आणि गाव आहे, तर आमचं येणं जाणं इथे चालूच असतं इकडेच. रोड टच बीच. काय मस्त आहे. वाव, मस्त. आता सनसेट पण होतोय. गुड मॉर्निंग. आता आम्ही आलो आहेत डहाणूमध्ये, इकडे रेड स्टोनमध्ये. इकडे आम्ही स्टे करतोय आज. इकडे समोरच आम्ही बुक केलं आहे. किती मस्त आहे बघा इकडे. आता सकाळ झालं आहे आणि क्लायमेट एकदम मस्त आहे, पाऊस पण थांबला आहे आणि ही प्रॉपर्टी खूप मस्त आहे. आत्ताच उठलं, थोडा आवाज जरासा हेवी वाटेल. इकडे राहतो, तुम्हाला ही प्रॉपर्टी दाखवतो. इकडे मस्त ही प्रॉपर्टी. इकडे समोरच बीच आहे आणि बीचच्या समोरच ही प्रॉपर्टी आहे. तुम्ही कधी डहाणूला येत असेल तर तुम्ही इकडे स्टे करू शकता. हे बघा इकडे पार्किंग पण किती मोठी आहे बघा यांची. इकडे समोर पार्किंग आहे आणि इकडे समोर टेंट पण आहे तुम्हाला राहायचं असेल तर. जैसलमेर वगैरेला असतात ना जसे टेंट, तसे यांनी टेंट इकडे बांधले. रात्री इकडे डिम लाईट लागली की मस्त असं जैसलमेरचा फील होतो. इकडे समोरच त्यांचं हॉटेल आहे आणि वरती पण बसायला आहे. इकडे तुम्ही बाहेर पण बसू शकता, कॅम्प फायर वगैरे करू शकता. आणि ह्याने मस्त असं बनवलं. इकडे सँड आहे समोर. इकडे लाईव्ह ऑर्केस्ट्रा असतं रात्री. तुम्हाला इकडे पुढे दाखवते यांचं. हे बघा इकडे स्विमिंग पूल आहे. यांचा स्विमिंग पूल आहे. इकडे पूलच्या साईडलाच तुम्ही बसू शकता आणि इकडे फूड एन्जॉय करू शकता तुम्ही पूलच्या साईडला. आणि इकडे मस्त ह्यांचं स्टेसाठी आहे. आणि समोर बघा इकडे काय मस्त नेचर आहे. आजूबाजूला काहीच नाही, मस्त असं झाडं आहे. नेचर बघा इकडे समोर पूर्ण ग्रास आहे आणि इकडे ह्यांची प्रॉपर्टी आहे समोर. आत्ता सकाळ झाली आहे, सकाळचे 7 वाजले. रात्री तर मस्त इकडे माहोल असतो. रात्री फुल मस्त इकडे मजा येते. इकडे डिम लाईट असते. इकडे तुम्ही प्रोजेक्टरवर मॅच वगैरे असेल तर मॅच बघू शकतात. ही प्रॉपर्टी किती मस्त आहे बघा. आतमध्ये पण मस्त आहे, मी तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो. इकडे काय काय स्पेशल आहे, श्रावण स्पेशल आहे ते पण लिहिलं आहे. आणि हे बघा इकडे अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. आता सकाळी कोण दिसणार नाही इकडे, कारण की आत्ता 7 वाजले. इकडे कोण आलं नाही. मला दाखवतो. इकडे मस्त बाहेर एक ब्रिज आहे, इकडे रिव्हर पण आहे आणि इकडे बसायला बघा ॲम्बियन्स बघा किती मस्त आहे इकडे. आणि इकडूनच स्विमिंग पूल पण आहे इकडे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आतमध्ये पण बसू शकता तिकडे, किंवा इकडे स्विमिंग पूलमध्ये पण बसू शकता. नाही, रात्री इकडे लाईट्स वगैरे मस्त असतात. मी तुम्हाला दाखवलं नाही रात्री, कारण की आम्ही इकडे लेट पोचलो. आणि इकडे बघा मस्त तुम्ही इकडे बसू शकतात. शॅकसारखे तिकडे शॅकसारखे हे ओपन पण करू शकता. आणि आजूबाजूला नेचर बघा किती मस्त आहे. हां, हे सांगतो मी. इकडे बघा हा ब्रिज आहे छोटा, लोक ये जा करतात. तुम्ही फॅमिली वगैरे येत असेल तर ही मस्त जागा आहे तुम्हाला डहाणूमध्ये. आणि समोरच बीच आहे इकडे. तुम्हाला बुक्स वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही इकडे बुक्स घेऊ शकतात, रीड करू शकता. आणि ह्यांचं फूड पण चांगलं आहे आणि रेट्स पण काय एवढं काय जास्त नाहीत, कमीच आहे, म्हणजे नॉर्मल रेट्स आहेत इकडे.
आता सकाळ झालं आहे. आता सर्व रूममध्ये झोपलेत म्हणून आता दाखवत नाही, थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला रूम्स. इकडे पार्किंग केलं आहे आम्ही. इकडून समोर रोड क्रॉस केलं की समोरच बीच आहे. बाल्कनीमधून पण बीच दिसते, इकडे समोरच बीच आहे. डहाणू बीच आहे मेन, डहाणू चौपाटी. तिकडून सरळ आला की 1 किलोमीटरवरच हे रेस्टोन आहे. तर बीचवर जाऊया आपण. असं साऊथ साईडला आल्यासारखं वाटतं हा रोड. नेचर आहे, सुरूची झाडं आहेत इकडे. बघा आता आपण इकडे आलो आहेत. किती शांत बीच, इकडे कोणीच नाही सकाळी. आणि असा हा बीच आहे की इकडे जास्त कधी तुम्ही दुपारी येतील किंवा संध्याकाळी येतील तरी इकडे कोणीच नसतं. कारण की जास्त गर्दी मेन बीचवरच होते, चौपाटी तिकडे डहाणू चौपाटी. पण ह्या बीचवर जास्त कोण नसतं. तर सकाळ सकाळ आले तिकडे. इकडे भरती नाही आहे, पाणी खूप लांबपर्यंत, भरती नाही आहे आता. इकडे समोर बघा मस्त पावसाचं वातावरण झालं इकडे मस्त. पण पाऊस नाही आहे, पण मस्त क्लायमेट आहे, फॉगी. आणि समोरच इकडे आमचा स्टे आहे. सकाळी उठलं की तुम्ही इकडे येऊ शकतात, जरा रिलॅक्स वाटतं. कोणीच नसतं या बीचवर. तुम्हाला दाखवतो वरतून ड्रोन शॉट. तुम्ही जर वीकेंड प्लॅन करत असतील, जरा रिलॅक्स व्हायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकतात. मस्त 2 दिवस इकडे शांत बीच समोर. हे बघा इकडे समोर सकाळी सकाळी मासे पकडायला गेलेले आहे. इकडे यांनी मासे पकडून आणले. काय मच्छी आहे? काय मच्छी आहे का? कोणती पकडली दाखवा. कोणती? छोटे मासे आहेत का? कोलंबी आहे का? बघा कोलंबी पकडली इकडे. कुठे लागते? इकडे जवळच लागते. पण चाललं ना. हां भरतीला नाही पकडत. भरतीला नाही पकडत. हां इकडे मच्छी पकडून गेलेत. छोटी छोटी कोलंबी लागले जाळायला. तुम्हाला रूम दाखवतो आता आमची. थोडी मेसी रूम आहे ही रूम बघा. आणि रूमच्या बाहेरच इकडे रोड आणि समोर बीच आहे. इकडे समोर पण आहे बाल्कनी. 1 मिनिट दाखवतो. ही बाल्कनी, बाल्कनीमधून पण बीच व्ह्यू आहे. बघा समोरच बीच आहे. तुम्ही इकडे बसू पण शकतात आणि बीचचा व्ह्यू घेऊ शकतात. हे बघा समोर. बघा ही अशी रूम आहे, खूप मोठी रूम आहे. इकडे बेडवर तर 2 जण झोपू शकतात. एवढी मोठी रूम आहे. आजूबाजूला काहीच नाही, पूर्ण नेचर. आणि समोर समुद्र. हे इकडे एक गाव आहे डहाणूत, चिखला नावाचं गाव आहे. आणि इथे छोटंसं मार्केट लागतं मच्छीचं. आणि आमच्या चॅनलवर खूप सारे फिश प्रेमी आहेत. तर मी इकडे आली आहे. काकी बोंबील कसे आहेत? 50ला वाटा आहे. हे बघा छोटे छोटे. आणि ही कुठली आहे? ही शिंगाडी म्हणतात. शिंगडे. याला वाकटी म्हणतात, याला काठी म्हणतात, याला मांदळी म्हणतात, याला आपलं काय म्हणतात क्रॅप. इंग्लिशमध्ये क्रॅप. मूड पण असतात ना काळे काळे, ते क्रॅप. थोडं महाग असतं. हे सर्व 50ला. 50ला. हे बघा हे 50चा वाटा आहे. इकडे गरिबी आहे ना, मग गरिबी सगळे विकायला लागते. बॉम्बेला हा 100-200चा वाटा असतो. हा ते तर आहे. गावागावात शहरात फरक. हे इकडे पण आहेत. याला काठी बोलतात. कशी आहे ती? ही 50 रुपयाला सर्व. 50ला आहे. ही शिंगाळी. ही मोठी वाली. याला वाकटी बोलतात. वागतेत. कसा आहे? आणि हा वाटा? हे सर्व 50 रुपयाला देणार. 50 आणि कोलंबी आहे तिकडे. कशी आहे? 50ची. आणि बोंबील पण आहेत. शिंगाडे 50. शिंगाडे पण 50. मस्त एकदम स्वस्त आहेत. ते इकडे पण आहेत. इकडे पण आहे. इथे पण आहे गर्दी घ्यायला मच्छी. हलवा आहे. कसा आहे हलवा? कसा आहे तो गोता? 150ला. आणि पापलेटा कशी आहे?
100चा वाटा. इकडे आहेत थोडी थोडी मच्छी आहेत आणि आज संडे आहे ना, तर मस्त घेऊन बसले. हे बोंबील किती छोटे आहेत. कसं आहे अच्छा, इकडेच समुद्राच्या इकडूनच. तर असं आहे हे मार्केट. आणि इकडे भाजी वगैरे पण विकतात. गावातलीच लोक आहेत, तर इकडे येऊन सगळे फिश विकतात. मस्त आहे, छोटूसं मार्केट आहे. मॉर्निंग ड्राईव्हला निघालं आणि इतका मस्त पाऊस आला आहे आणि इथे समोर बीच आणि मस्त क्लायमेट आहे. आता आम्ही थोडासा ब्रेकफास्ट करायला चाललो आहे. बघूया काय मिळतं इकडे. इकडे आता आम्ही मध्ये थांबलोत रोडवर आणि इकडे मस्त बघा रिव्हर आहे. बीच साईडच रिव्हर आहे बघा. इकडे मस्त मासे पकडतात. मला दाखवतो पुढे जाऊन. बघा किती मस्त इकडे. हे बघा इकडे समोर इकडे मस्त रिफ्लेक्शन पडलंय. इकडे जाळं टाकलंय. हे बघा हे जाळं आहे. वरती तरंगते ना, हे थर्माकोल तरंगते, ते जाळं आहे. पकडले का मासे? कोणते लागतात? छोटे असतील ना? एक पण नाही पकडला? लगेच येतात का? टाइम लागतो. बघा इकडे मासे पकडतात मस्त समुद्राच्या साईडलाच. ही नदी नाही बोलता येणार नाही आता, ओवळ आहे ओवळ. पण मस्त ना इकडे समोर बीच आणि बीचच्या साईडलाच ओवळ आहे आणि इकडे मस्त मासे पकडतात. तर इकडे मस्तपैकी नारळाची झाड आहे, छोटीशी खोपटी आहे आणि इकडे बीच आहे. मस्त गरमागरम वडापाव, थोडासा पाऊस और वो खाने की बात बस. तर आम्ही काल आलेलो इकडे, पण काल इतकी गर्दी होती ना, वीकेंड आहे त्याच्यामुळे. तर आज आम्ही सकाळीच नंबर लावला. बघूयात काय काय आहे इकडे. या स्टॉलचं नाव आहे फेमस वडापाव सेंटर. आणि हे सो बेसिकली यांची आधी ओमनी होती, तर ओमनीवर ते विकायचे आणि आता स्टॉल ओपन केला आहे काही वर्षांपूर्वी. तर खूप मस्त असतो इकडचा वडापाव. 2-3 रुपयापासून चालू केलेला आणि आता 10 रुपये वडापावची किंमत आहे. तरी पण खूप अफोर्डेबल आणि चीपेस्ट रेट आहे. मी एवढा स्वस्त वडापाव कधीच खाल्लेला नाही आहे. तुम्ही खाल्ला आहे का मला कॉमेंट करून सांगा. आणि तुम्ही या प्लेसला पण व्हिजिट केलं असेल तर मला सांगा कॉमेंट करून. ते बघा मस्त गरमागरम वडा टाकतायत. आणि ही प्लेस तशी म्हणायला गेले तर 43 इयर्स ओल्ड आहेत. आणि माझ्या मागे खूप सारे लोकल्सच बसलेत आणि खूप सारे लोकल्स पार्सल पण घेऊन गेलेत. तर तुम्हाला यायचं आहे तर इकडे तुम्ही येऊ शकतात खायला. ही प्लेस खूप मस्त आहे, खूप रिलॅक्सिंग आहे. समोर नारळाची झाडं आणि इकडे स्टॉलवर बसून खायचं मस्त. सुख सुख ह्यालाच म्हणतात. हे वडापाव इकडचे आयकॉनिक वडापाव आहेत. तर आम्ही इथे खूप वेळा खाल्ला आहे वडा. आणि हा आहे 10 रुपयाचा वडापाव. वड्याची साईज बघा किती छोटीशी आहे. आणि हा पाव आहे. तर बेसिकली ह्या पावामध्ये 2 वडे आरामात मावतील. हे बघा मस्त चपटे करायचे. आणि ह्याने त्याच्याबरोबर ठेचा दिला आहे. ते चटणी पण आहे, थोडीशी घेते. गोड आंबट गोड चटणी आहे. आणि आम्ही इथे खूप वेळा व्हिजिट केलं आहे आणि आम्ही डहाणूला येतच असतो. का येतो? तुमच्यासाठी येतो. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवर पण आमचा पेज आहे तो चलो फिर, तर फॉलो करायला विसरू नका. जाऊन लगेच पटापट सबस्क्राईब करून टाका बरं. हो गॉड खूप गरम आहे. हा वाफायचा तुला भाई, इसका टेस्ट ना लाजवाब. 10 रुपयाचा हा वडापाव आहे, पण ह्याची टेस्ट एवढी खतरनाक आहे ना. आणि हा ठेचा आहे ना, ठेचा हा खूप तिखट आहे. मोहरी वगैरेचा तडका आहे तेलात, जबरदस्त आहे आणि एकदम. आणि ही चटणी आंबट गोड, खूप भारी. आता मी हे संपवते. जस्ट वॉकिंग टुवर्ड्स द बीच. मस्त झाडं आहेत आणि ते पायवाट आहे. लोक इकडे तर गाड्या पण पार्क करतात आणि मस्त चिल करत बसतात. आय थिंक डहाणूमध्येच बेस्ट बीचेस आहेत, कारण रोड टच आहे. हे बघ इथून गाड्या पास होत आहेत. तिकडची ती प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवलेलीच आहे. आणि मस्त आहे यार.
म्हणून मला बीच आवडतो. इथे फक्त रिलॅक्स व्हायला येतो मी. नथिंग एल्स, ओनली चिल वाइब्स. कोणच नाही आहे. बघ ना काय मस्त वाटतंय. हे बघ तिकडे समोर पाऊस दिसतोय. समोर पाऊस दिसतोय. तू दिन सा मैं रात आना दोनों मिल जाए शामों की तरह. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों में जाए जो कोई टोह टोह ना लागे. इसी तरह दिल ये सूझे.